Hello friends, welcome back in our 6th class and subject science. In that, today we are going to start a new and the first chapter of our science, and name of that topic is the natural resources, air, water and land. In that, we see the different resources, but we can use out of these only three in the main purposes to fulfill our needs. Okay, and in that we see the basic information regarding these natural resources, how these form by natural processes, what are the important of that. Okay, now we start our topic, that is the natural resources, air, water and land. Are you ready for this? Yes. Okay, विद्यार्थी मित्रांनो, नॅचरल रिसोर्सेस म्हणजे काय, तर याला आपण नैसर्गिक स्रोत असं म्हणतो. मग कोणते नैसर्गिक स्रोत आहेत, तर खूप सारे आहेत. म्हणजे ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील, ट्रीज, त्यानंतर लँड आहे, एअर आहे, वॉटर आहे, मिनरल्स, मेटल्स, सोलार एनर्जी आहे, खूप सारे आहेत. पण यातले जे महत्त्वाचे आहे, यातले तीन, म्हणजे सगळंच तसं पाहिलं तर महत्त्वाचं आहे, पण आपल्या अभ्यासासाठी आपण त्यातले तीन घेणार आहोत, जे की आपले प्रायमरी सोर्स आहे, म्हणजेच आपली प्राथमिक गरज आहे अन्न, वस्त्र आणि निवारा त्यासाठीच. ठीक आहे, म्हणजेच एअर, वॉटर आणि लँड. आता बघा, समोर तुम्हाला एक पिक्चर दिसतंय की यामध्ये तीन स्पेअर दिसत आहेत. कोणते? ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअर. म्हणजेच जिथं पाणी आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो, जिथं जमीन आहे त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो, आणि जिथे एअर आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो. मग याच बेसवरती काही क्वेश्चन्स आपल्याला द्यायचे जे की बेसिक आहेत, म्हणजे आपल्या आजूबाजूला आहेत, आपण नेहमी पाहत असतो. बघा, ऑब्झर्व द पिक्चर अलॉंग साइड अँड आन्सर द क्वेश्चन्स. या पिक्चर ऑब्झर्व करायचे आणि खाली काही क्वेश्चनची आन्सर आपल्याला द्यायचे. यातला पहिला आहे, वेअर डू वी सी द बर्ड्स. आपल्याला पक्षी कुठे बघायला मिळतात? येस, इट इज इन ॲटमॉस्फिअर. बर्ड्स दिसत आहेत ना इकडे, तर ते कुठे आहेत? ॲटमॉस्फिअर मध्ये आहेत, जे एअर मध्ये आहेत. ओके, त्यानंतर वेअर इज द काऊ ग्रेझिंग. काऊ कुठे चरते? आता बरेच जण म्हणाल की वॉटर इथे आहे, म्हटल्यानंतर वॉटरच्या साईडला आहे ही, मग म्हणणार का तुम्ही इन हायड्रोस्फिअर? तर नाही, हायड्रोस्फिअर म्हणजे इथून इथपर्यंतचा भाग नाही, तर हायड्रोस्फिअर म्हणजे जिथं अर्थच्या सरफेसवरती वॉटर बघायला मिळतं त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. म्हणजेच काऊ कुठं चरते? तर ऑन लँड, आणि लँड जिथं असतं त्याला आपण लिथोस्फिअर म्हणतो. म्हणजेच काऊ ग्रेझिंग ऑन लँड. देन लोकेट द ट्रीज अँड द रोड. ट्रीज कुठे दिसत आहेत, रोड कुठे दिसत आहेत, तर ऑन लिथोस्फिअर. Then next one, where does the river come from and how does it flow? As we know that rivers are come from the hilly region and the flow of river is randomly. ते कसेही फ्लो होतात बरोबर, त्याचा जो पाथ आहे तर तो फिक्स नसतो किंवा डेफिनाइट नसतो, आणि नेहमी रिव्हर या उंच आणि डोंगराळ भागातून आलेले असतात, आणि त्यापुढे जिथे त्यांना स्लोप मिळेल त्या डायरेक्शनने ते फ्लो होतात. वेअर इज द एरोप्लेन. आता मला सांगा बरं की एरोप्लेन कुठे आहे? येस, इट इज इन ॲटमॉस्फिअर. कुठे आहे? ॲटमॉस्फिअर मध्ये आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, वेअर आर द फिश सीन. फिश कुठे दिसत आहेत तुम्हाला? येस, इन हायड्रोस्फिअर. अँड द नेक्स्ट क्वेश्चन, ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग. सेलबोट कुठं फ्लोट होते? तर तीही कुठे आहे? पाण्यामध्ये आहे, किंवा पाण्याच्या वरती तरंगते, म्हणजेच ती कुठे आहे? तर हायड्रोस्फिअर मध्ये. अशा पद्धतीनं हे बेसिक क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचे. त्यानंतर मूव टू अवर नेक्स्ट पॉइंट, that is what are the 5 layers of the atmosphere that we are already seen in the previous standard, that is in standard 5th. आपण पाचवीच्या इयत्तेमध्ये हे जे ॲटमॉस्फिअरचे डिफरंट लेयर आहेत ते ऑलरेडी अभ्यासलेले आहेत, पण तरीही जरी तुम्हाला नाही आठवले तरीही आपण पुन्हा त्याची रिवाइज करूयात. दॅट इज द फर्स्ट लेयर ऑफ अर्थ सरफेस इज ट्रोपोस्फिअर, then stratosphere,
मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर अँड लास्ट वन इज द एक्झोस्फिअर. म्हणजेच हे जे 5 लेयर आहेत अर्थच्या सरफेसच्या जवळचा, म्हणजेच हा लेयर. हा कोणता झाला? ट्रोपोस्फिअर. त्याच्यावरचा म्हणजे हा झाला स्ट्रॅटोस्फिअर. त्याच्यापेक्षा वरचा म्हणजेच मेझोस्फिअर, नंतर थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. म्हणजेच अर्थच्या सरफेसच्या जसं जसं तुम्ही वरती जाणार तसं तसं हे जे लेयर आहेत तर त्याची हाईट वाढत जाते आणि मात्र एअर जो आहे, जे वेगवेगळे गॅसेस आहेत ॲटमॉस्फिअर मधले, ते मात्र कमी कमी होत जातात. मग आता ऑल थिंग्स ऑन दी अर्थ आर असोसिएटेड विथ एअर, वॉटर अँड लँड. म्हणजे आपल्या अर्थच्या सरफेसच्या भोवती किंवा सरफेसच्या वरती काय काय आहे? तर लँड आहे, एअर आहे आणि वॉटर सुद्धा आहे. म्हणजेच हे जे 3 स्फिअर आहेत त्या तीनही स्फिअरचा मिळून आपली अर्थ सरफेस तयार झालेली आहे. आणि म्हणूनच या अर्थच्या सरफेसच्या वरती वेगवेगळ्या लिव्हिंग थिंग्स, वेगवेगळ्या लिव्हिंग सिस्टीम्स आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून या तीनही स्फिअरला मिळून विच आर द 3 डिफरंट स्फिअर्स? दॅट इज ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. वी आर कॉल्ड बायोस्फिअर आणि यालाच आपण बायोस्फिअर असं म्हणतो. Then air, water and land are called the earth, atmosphere, hydrosphere and lithosphere respectively. Moreover, different living things occupy these 3 spheres of the earth. Means here on earth's surface there is the air, then the sphere is called atmosphere. Then water is present, is called हायड्रोस्फिअर. म्हणजे जिथं एअर आहे त्याला आपण ॲटमॉस्फिअर म्हणतो, जिथे वॉटर आहे त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणतो. म्हणजेच जे रिमेनिंग आहे, राहिलेलं आहे, जिथं लँड आहे त्याला आपण काय म्हणणार? लिथोस्फिअर. देन moreover different living things occupy these 3 spheres of the earth. म्हणजे अर्थची जी सरफेस आहे या तिन्ही स्फिअरने ऑक्युपाय केलेली आहे. म्हणजे बघतो आपण जिथे राहतो तो हा अर्थचा सरफेस. या अर्थच्या सरफेस वरती एअर आहे, वॉटर आहे आणि लँड सुद्धा आहे. आणि या तिन्ही स्फिअर मध्ये आपल्याला लिव्हिंग सिस्टीम बघायला मिळते आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? बायोस्फिअर असं म्हटलं जातं. ओके. The next one that is the natural resources. आता आपण आपल्या टॉपिकला ऍक्च्युली सुरुवात करतोय, म्हणजेच नैसर्गिक स्रोत. आता पहिल्याप्रमाणे कोणकोणते नैसर्गिक स्रोत आहेत ते? तर एअर, वॉटर, लँड महत्वाचाच आहे, बरोबर. तर प्रायमरी आपली नीड आहे, ती प्राथमिक आपली गरज आहे की ज्याचा आपल्याला भागवण्यासाठी आपल्या ज्या गरजा आहेत त्या फुलफिल करण्यासाठी आपण या 3 गोष्टींवरती डिपेंड असतो. आणि म्हणूनच यांना नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. दॅट मीन्स air, water and land are the factors important for sustaining the living world on the earth and for fulfilling their basic needs. They are called natural resources. म्हणजे या ज्या एअर, वॉटर आणि लँड हे जे 3 फॅक्टर्स आहेत जे की आपल्याला महत्त्वाचे आहेत, आपली लाईफ जी आहे तर ती सस्टेन होण्यासाठी, आपल्याला स्टेबल राहण्यासाठी, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या तीनही गोष्टी गरजेच्या आहेत आणि म्हणूनच त्यांना नॅचरल रिसोर्सेस असं म्हटलं जातं. याही पेक्षा वेगळे नॅचरल रिसोर्सेस कोणते आहेत तर इथे चार्ट मध्ये दिसते पहा तुम्हाला. सोलार एनर्जी आहे, वॉटर रिसोर्सेस आहेत, प्रिसियस मेटल्स आहेत, मिनरल्स आहेत, क्रूड ऑइल आहे, लँड आहे, नॅचरल गॅस, देन ॲनिमल रिसोर्सेस, फॉरेस्ट, वाईन. हे सगळे जे आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत. पण एवढं सगळं जर आपण रिसोर्स म्हणून घेतलं असतं तर पूर्ण आपलं सायन्स पूर्ण या रिसोर्स मध्ये गेलं असतं, बरोबर. म्हणूनच त्यातले काही ठराविक आणि जास्त महत्त्वाचे रिसोर्सेस फक्त आपण या आपल्या टॉपिक मध्ये अभ्यासणार आहोत. मग आता एक एक त्यातलं घेऊया. या टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर जस्ट सी इन द पिक्चर. या पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता that the maximum area on the surface of earth which is occupied by water and the percentage of that water on earth's surface is approximately 70.9% and land area is 29.1%. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकता की अर्थचा जो सरफेस आहे हा जर हा एक स्फिअर कन्सिडर केला तर या स्फिअर वरती साधारण 70.9% वॉटर आहे. मग राहिलेलं जे आहे फक्त 29.1% ते लँड आहे. म्हणजेच मॅक्झिमम पर्सेंटेज कशाचा आहे
तर वॉटरचं आहे, बरोबर. म्हणजे अर्थच्या सरफेसवरती जास्त हे वॉटर आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की हा अर्थचा सरफेस आहे आणि या सरफेसच्या वरती आपण राहतोय, बरोबर. हे जे सगळं आहे तर ते सरफेसच्या वरती आणि याच्यात जास्त पर्सेंटेज वॉटर असल्यामुळं आपण बघू शकता की अर्थ ही जी आहे तर ते स्काय ब्ल्यू कलरची दिसते, कारण पाणी जे आहे तर ते पाणी आपल्याला थोडंसं या स्काय ब्ल्यू कलर सारखं दिसतं. ओके. द नेक्स्ट वन, एअर. आता एअर म्हणजे काय सगळ्यांना माहित आहे, काय म्हणतो आपण त्याला, हवा. ठीक आहे. मग ही जी हवा आहे यामध्ये काय काय असतं तर बघा, आत्ता सांगितल्याप्रमाणे की अर्थ जी आहे याचा एक स्फिअर कन्सिडर केला तर या अर्थच्या सरफेसच्या वरती जेवढी काय एअर आहे या एअर मध्ये काय काय असू शकतं तर याच्यात मॅक्झिमम पर्सेंटेज देअर द नायट्रोजन इज प्रेझेंट अँड इट इज 78%. Then below it the oxygen is about 21%, then carbon dioxide is 0.03%, argon is 0.9% and other constituent of air are 0.7%. Okay, means on surface of earth there is a higher percentage of nitrogen बघा, and oxygen is only 21%. म्हणजे जेवढी काही एअर आहे या ऍटमॉस्फिअर मध्ये याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय तर नायट्रोजन आहे, मग ऑक्सिजन किती आहे तर 21% आणि कार्बन डायऑक्साइड 0.03%. हे पर्सेंटेज अतिशय महत्वाचं आहे. म्हणजेच नॉर्मल जर आपण ऍटमॉस्फिअर कन्सिडर केलं तर नॉर्मल ऍटमॉस्फिअर मध्ये हे सगळं पर्सेंटेज गॅसेसचं असतं. मग याही पेक्षा वेगळं काय असतं ऍटमॉस्फिअर मध्ये तर बघा, here is nitrogen, oxygen, carbon dioxide, then 6 inert gases. Inert gases म्हणजे काय की असे गॅसेस असतात जे इतर कोणाबरोबर रिॲक्ट होत नाहीत किंवा कंबाईन होत नाहीत, त्याला आपण इनर्ट गॅसेस म्हणतो. जसं की एक एक्झाम्पल दिलेलं आहे, कोणतं आहे ते आर्गॉन आहे जे की 0.9% आहे. याही पेक्षा वेगळेही इनर्ट गॅसेस आहेत. नंतर काहींचे ऑक्साईड फॉर्मेशन आहेत, म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईड आहे, देन सल्फर डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर्स आहेत, डस्ट पार्टिकल आहे, हे सगळं आहे. म्हणजेच हवेमध्ये फक्तच गॅसेस आहेत का तर नाही, वेगवेगळ्या कंपोनंटचे ऑक्साईड आहेत, वॉटर वेपर्स आहेत, डस्ट म्हणजे धुळीचे कण सुद्धा आहेत, बरोबर. आणि मग आता the troposphere contains about 80% of total mass of gases in the air, while this proportion is about 19% in the stratosphere. म्हणजेच अर्थच्या सरफेसच्या वरती जो काही पहिला स्फिअर आहे त्याला आपण ट्रोपोस्फिअर म्हटलं आणि या ट्रोपोस्फिअर मध्ये एअर किती आहे म्हणजे जे वेगवेगळे गॅसेस आहेत ते किती असतात 80%. पण जसं आपण वरती जाऊ असं म्हणजे दुसरा जो स्फिअर आहे तर तो स्ट्रॅटोस्फिअर आहे, मग याच्यामध्ये एअरचं जे कॉन्स्टंट आहे तर ते कमी होतं. म्हणजेच आपण अर्थच्या सरफेसच्या वरती जसं जसं उंच उंच जाऊ तशी तशी हवा ही विरळ होत जाते. म्हणजेच काय, एअरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते कमी कमी होत जातं. ओके. नेक्स्ट वन, द सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. हे जे वेगवेगळे गॅसेस आपण पाहिले त्यातल्या काही गॅसेसचे युजेस आपल्याला बघायचे. आता पहा, पहिला जो आहे तो म्हणजे नायट्रोजन. आता नायट्रोजन जर ऍटमॉस्फिअर मध्ये 78% असला तरी सुद्धा आपण तर रेस्पिरेशन साठी नायट्रोजन यूज करत नाही, मग एवढा सगळा नायट्रोजन लागतो कशासाठी किंवा कोण यूज करतं तर पहा, नायट्रोजन इट हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड नेसेसरी प्रोटीन. बिल्ड म्हणजे काय, आपण बिल्डिंग्स म्हणतो म्हणजे बांधणे. काय बांधणं तो नायट्रोजन तर प्रोटीनची जी बांधणी आहे आपल्या शरीरातली ती करण्यासाठी नायट्रोजन हा गरजेचा असतो. मग प्रोटीन मॉलिक्युल्स काय करतात तर आपल्या बॉडीतल्या ज्या काही डेड सेल्स असतील म्हणजे मृत सेल्स ज्या आहेत पेशी त्या रिपेअर करण्याचं काम हा प्रोटीन करत असतो. It is useful in the production of ammonia and in airtight packaging of foodstuff. अमोनिया जो आहे तर तो अमोनिया तयार करण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा यूज केला जातो आणि पॅकेजिंग फूड स्टफ जे आहेत म्हणजे जसं की चिप्स, तुम्ही दुकानातले चिप्स पॅकेट मधले खाता किंवा कुरकुरे आहेत तर यासारखे जे वेगवेगळे फूड स्टफ्स आहेत जे अन्न पदार्थ आहेत ते पॅकेजिंग करण्यासाठी जनरली नायट्रोजन यूज केला जातो. आणि तुम्ही पहा की बऱ्याच जणांना हे पॅकेज केलेलं फूड फार आवडतं, पण लक्षात घ्या
जर जास्त काळापर्यंत, जास्त दिवसांपर्यंत जर हे पॅकिंग केलेलं असेल फूड मटेरियलचं, तर ते आपल्या बॉडीसाठी घातक असू शकतं. म्हणूनच असे बाहेरचे जे अन्नपदार्थ आहे तर ते आपण खाणं टाळलं पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा युजेस ऑफ ऑक्सिजन. आता आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन हा कुठे यूज केला जातो? व्हेरी नाईस, इट इज यूज फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय? तर याला आपण श्वासोच्छवास म्हणतो. आपण श्वसन जे करतो या श्वसनासाठी आपल्याला ऑक्सिजन अतिशय गरजेचा आहे. ऑक्सिजन शिवाय आपण जगू शकत नाही. देन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कंबशन. लिव्हिंग थिंग्स काय करतात? ऑक्सिजन हा रेस्पिरेशन साठी वापरतात. आणि कंबशन म्हणजे काय? तर याला आपण ज्वलन म्हणतो. मग आता छोटीशी ऍक्टिव्हिटी तुम्ही करून पाहू शकता की जर एक कॅन्डल आहे आणि कॅन्डल बर्न केल्यानंतर तिच्यावरती जर काचेचा ग्लास तुम्ही ठेवला तर थोड्या वेळानंतर कॅन्डल ही विझून जाते. का विझते ती? कारण तिला ऑक्सिजनचा सप्लाय मिळत नाही. म्हणजेच एखादी गोष्ट ज्यावेळी बर्न होते, फ्यूल ज्यावेळी बर्न होतं त्यावेळी त्याला ऑक्सिजनची गरज असते. जोपर्यंत त्याला ऑक्सिजन मिळतो तोपर्यंतच ती बर्न होते, अदरवाईज ती विझून जाते. म्हणजेच ऑक्सिजन हा कंबशन साठी लागतो. म्हणजे बघा जिथे आग लागलेली असते, मग ती इलेक्ट्रिसिटीने लागलेली आग असेल किंवा अदर कुठले फॅक्टर्स त्यासाठी रिस्पॉन्सिबल असतील, पण अशा वेळी त्या लागलेल्या आगीला जर आपण ऑक्सिजनचा सप्लाय तिथं स्टॉप केला तर ती आग जी आहे तर ती आटोक्यात येऊ शकते. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड. हा कार्बन डायऑक्साइड कोण यूज करतं? तर प्लांट्स यूज करतात. दॅट मीन्स द प्लांट यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड. त्यांचं अन्न तयार करण्यासाठी प्लांट्स कार्बन डायऑक्साइड यूज करतात. आणि नेक्स्ट यूज जो आहे तर याचा यूज इन फायर एक्सटिंग्विशर म्हणजे अग्निशामक जे आहे तर यामध्ये कार्बन डायऑक्साइड यूज केला जातो. नंतर आता इकडे दिलेले जे आहेत तर ते आहेत इनर्ट गॅसेस. मग इनर्ट म्हणजे काय? ते इझिली रिॲक्ट होत नाही, ते कशाबरोबर कंबाईन होत नाहीत. यातला पहिला जो आहे आर्गॉन, इट इज यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. जे बल्ब आपण यूज करतो हाऊस होल्ड पर्पज साठी किंवा रोडच्या ज्या साईड लाईट्स आहेत त्यामध्ये, तर जनरली बल्ब मध्ये हा आर्गॉन गॅस असतो. देन हेलियम, इट इज यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. हा जो हेलियम आहे तर तो लो टेम्परेचर मध्ये यूज केला जातो आणि एअरशिप्स जे आहेत तर त्याच्यामध्ये लिफ्ट जे आहे तर ते वेट लिफ्टिंग साठी जनरली हेलियम यूज केला जातो. त्यानंतर निऑन जो गॅस आहे तर तो निऑन यूज इन डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाइटनिंग. निऑन जो आहे तर तो डेकोरेटिव्ह लाईट, आपण पाहतो की वेगवेगळ्या कलरच्या लाईट्स आपण फंक्शन साठी यूज करत असतो. मग या लाईट मध्ये जनरली निऑन हा गॅस असतो. आणि स्ट्रीट लाइटिंग म्हणजे रोडच्या साईडचे जे लाईट आहेत तर त्या स्ट्रीट लाइटनिंग मध्ये निऑन यूज केला जातो. त्यानंतर आहे क्रिप्टॉन विच इज यूज इन फ्लोरोसंट ट्यूब. फ्लोरोसंट म्हणजे काय? की ज्याच्यावरती शाईन असते, चमक असते, अशा फ्लोरोसंट ट्यूब मध्ये जनरली क्रिप्टॉन गॅस हा यूज केला जातो. आणि यातला लास्ट जो आहे तो म्हणजे झेनॉन, जे की यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. फ्लॅश फोटोग्राफी म्हणजे जे कॅमेरे यूज केले जातात, लग्न समारंभ असतील किंवा वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये जे कॅमेरे यूज केले जातात त्याच्या फ्लॅश जो आहे त्या फोटोग्राफीचा, तर त्याच्यामध्ये जनरली झेनॉन हा गॅस यूज केला जातो. ठीक आहे, हे व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. हे अतिशय महत्त्वाचे आहेत गॅसेस, एक्झामच्या दृष्टिकोनातून असतील आणि इतरही. ठीक आहे, मूव टू अवर नेक्स्ट पॉइंट, दॅट इज व्हॉट इज द सिमिलॅरिटी इन द 3 पिक्चर्स बिलो. आपल्याला पुढे पिक्चर मध्ये कोणत्या सिमिलॅरिटीज आहेत ते आपल्याला बघायचे. आता बघा, फर्स्ट जे आहे इथे आपल्याला दिसतंय की स्मोक दिसतोय, पण हा स्मोक कुठून एक्झिस्ट झालाय, कोणत्या वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्स मधून तो बाहेर पडलाय, तर इंडस्ट्री दिसते आपल्याला, बरोबर ना. म्हणजे इंडस्ट्री मधून जे लार्ज अमाऊंटचा स्मोक एक्झिस्ट होतो, बाहेर पडतो, तो आहे. त्यानंतर इन सेकंड पिक्चर हिअर ऑल्सो स्मोक इज इव्हॉल्व फ्रॉम व्हेइकल्स. वेगवेगळ्या व्हेइकल्स मधून निघलेला धूर आहे. त्यानंतर थर्ड दिसतोय इथे आपल्याला फॉरेस्ट फायर, जंगलांना लागलेली आग किंवा वणवा, यामध्ये सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला धूर बाहेर पडताना बघायला मिळतो. मग हे सगळे काय आहेत, तर
यामुळे काय होतं की जास्त प्रमाणामध्ये जी सूट आहे म्हणजेच काय धुळीचे कण असतील, स्मोक असेल तर तो ॲटमॉस्फिअर मध्ये जातो आणि म्हणूनच एअरचं पोल्युशन होत असतं. याला आपण हवा प्रदूषण म्हणतो. Means all the above pictures show large scale emission of smoke through different agencies. This smoke directly mixed with the atmosphere, disturbing the balance between constituents of air, and this is called air pollution. आता बघा, आपण पाहिलंय की एअरचा जो बॅलन्स आहे की यामध्ये नायट्रोजन हा 78% आहे, ऑक्सिजन हा 21% आहे, इतर गॅसेस आहेत, कार्बन डायऑक्साइड, हे बॅलन्स ॲटमॉस्फिअर झालं. पण यामध्ये जर हे कारखान्यातून बाहेर पडलेल्या डस्ट पार्टिकल असतील, स्मोक असेल किंवा व्हेकल्स मधून बाहेर पडलेले असतील किंवा इतरही काही कारण असतील, तर यामुळे जो धूर बाहेर पडलाय या धुरामुळे काय होतं, हा जो नॉर्मल ॲटमॉस्फिअर आहे तर ते डिस्टर्ब होतं आणि याच डिस्टर्बन्सला आपण काय म्हणतो तर एअर पोल्युशन म्हणतो, हवेचं प्रदूषण असं म्हणतो. आणखी यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत पहा. द हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्यूल. फ्यूल म्हणजे काय, इंधन. तर इंधनाचं ज्वलन झाल्यानंतर कोणकोणते वेगवेगळे हजार्डस गॅसेस यामधून बाहेर पडतात, तर पहा नायट्रोजन डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, कार्बन मोनॉक्साइड आहे, सल्फर डायऑक्साइड आहे आणि सूट, हे वेगवेगळे गॅसेस आहेत जे की यामधून बाहेर पडतात. बरोबर, तुम्हाला नावं लिहिण्यासाठी हे गॅसेस वेगळे येऊ शकतात की यामुळे हवेचं प्रदूषण होतं. तर अशा पद्धतीनं या आपल्या लेक्चरमध्ये आपण काही 5th क्लासच्या बेसवरती काही जनरल क्वेश्चन्स पाहिले, त्याचे आन्सर्स जे तुम्ही आजूबाजूला पाहू शकता. पिक्चर बघूनही तुम्ही म्हणजे जे काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत ते पाहूनही तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस मधला पहिला म्हणजेच एअर हा जो टॉपिक घेतला आपण, त्या एअरचे कोणते वेगवेगळे भाग येतात, स्पियर येतात ते आपण पाहिले. एअर पोल्युशन म्हणजे काय हे देखील पाहिलेलं आहे. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये याच्या पुढचा पार्ट्स आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.